उन्हाळी वाळवणातील हा एक प्रकार सांडगे किंवा वडे. आता आमच्याकडे वड्याच म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणता नक्की सांगा हं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे डाळीचे वडे आहे आणि त्यातच थोडंसं पीठ उरून बनवलेलं हे बेसन पण आहे बरं का. मस्त असं सुगंधित आणि अतिशय खरपूस असं झालेलं आहे ते सुद्धा. तर चला सोप्या पद्धतीने मी इथे दाखवते. ह्या वड्या सुकवल्या मी अशा, म्हणजे अगोदर सुपात घातल्या, 2 ते 3 दिवस मस्त अशा सुकवल्या, खळखळून सुकल्या त्या, जेणेकरून वर्षभर टिकतात त्या आणि बरणीत, काचेच्या बरणीत भरून ठेवल्यावर तर आणखीनही जास्त दिवस टिकतात. तर हे बघा 3 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहे मी येथे. येथे मी 3 पाव म्हणजे 750 ग्रॅम चणा डाळ घेतलेली आहे आणि ही मूग डाळ अर्धा किलो घेतलेली आहे पिवळी, आणि ही मठाची डाळ पाव किलो घेतलेली आहे. तर हे प्रमाण मला अगदी योग्य वाटतं. मी दरवेळेस ह्याच पद्धतीने वडे बनवते. तर नमस्कार मैत्रिणींनो, कुक हॅपी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ह्या डाळी मी आता मिक्स केलेल्या आहे. आता संध्याकाळचे 9 वाजलेले आहे. माझा मुलगा 2 वाजेपर्यंत पहाटे काम करत असतो. मग तो 2 वाजता ह्यात पाणी घालणार आहे, कारण मला जर जाग नाही आली तर भिजत घालायचे विसरून जाईल. तर मला असं वाटतं 3 ते 4 तास डाळ भिजली पुरेशी आहे. तर आता डाळ भिजत घातलेलीच आहे, सकाळ झालेली आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लाल मिरच्या, थोडेसे धणे, थोडी बडीशोप, थोडासा ओवाही घेतला बरं का, आणि जिरे मस्तपैकी असे अर्धाले सगळे वाटून बाजूला ठेवले एकत्र करून. त्यात लसूणही घातला, अगदी ताजा ताजा. हे बघा डाळ अशी मस्त भिजलेली आहे. आता ती आपण चाळणीत निथरट ठेवायची. तुमच्याकडे बाहेर गिरणी असेल, दळून देणारे असेल तर दळून घ्या, नाहीतर मस्त मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी निथरून छान अशी ही डाळ अगदी मस्त बारीक वाटून घ्या. तर हे बघा अगोदर लाल मिरची, लसणाची, ते धणे, जिरे, बडीशोपची ही जी चटणी आहे ना ती मस्त वाटली आणि ती एका भांड्यात काढून घेतली. आता लगेच एक थोडी थोडी करून मी ती डाळ पण दळून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यात. त्या काळात तर माझ्या सासूबाई पाट्यावर वाटायला लावायच्या. तर आठवणीने येथे 1 चमचा हिंग घालायचा. आता आपण लाल तिखट तर घातलेलं आहे, चवेपुरतं मीठ घालायचं, जास्तही घालायचं नाही. हे लक्षात ठेवायचं की आपल्याला नंतर याची भाजी बनवायची आहे, जेणेकरून तुमच्या अंदाजे तुम्ही कमी जास्त लाल तिखट मीठ घाला बरं का. तर हे बघा सगळं मस्त मिक्स करून घ्या. आता तुम्ही झाऱ्याने वडे पाडणार आहे की हाताने करणार आहे याची तयारी तुम्ही करून ठेवा. तर मी मस्तपैकी इथे सुपामध्ये, पाटीमध्ये वडे घालणार आहे. प्लास्टिकच्या पिशवीत पण, प्लास्टिकच्या कागदावर पण छान असे हे वडे तयार होतात. अगदी 2 ते 3 दिवसात मस्त असे खळखळून वाळतात. चांगले वाळवले म्हणजे ते वर्षभर टिकतात. तर वाळल्यावर मस्त असा कलर आलेला आहे. हे बघा, म्हणजे आत्ता घातल्या आणि आता मी ह्या कच्चीवर नेऊन वाळत घालणार आहे. आता मी त्यातलं थोडंसं पीठ ठेवलं बरं का, कारण जसं जशा वड्या बनवत होते तसं मला असं झालं होतं की मी याचं बेसन कधी बनवून खाईल. तर चला अगदीच भाकरीच्या तव्यावर मी तेलाची फोडणी देण्यासाठी जिरे, मोहरी, थोडासा कढीपत्ता टाकला बरं का. कढीपत्त्याने छान लागतं हे बेसन. आणि हे बघा इतकंच मिश्रण ठेवलं त्या डाळीचं आणि मस्तपैकी आता ते थोडीशी लाल तिखट, हळद, किंचित मीठ टाकून परतून घेणार आहे. जसं मी ते गरम करत येते तसं त्यातलं पाणी आटून जात आहे, ओलसरपणा जात आहे आणि मस्त असं मोकळं तयार होत आहे. छान असं झालेलं आहे आणि खरं सांगू का, असा सुगंध पसरला आहे घरात, केव्हा खाईल असं झालेलं आहे. त्यातल्या लसणाने तर आणखीनच स्वाद द्विगुणित झालेला आहे. बघा किती छान दिसतं. थोडंसं वाफवलं की ते आणखीनच मोकळं होईल. तर नक्की तुम्ही असं फक्त खाण्यासाठी ही डाळ भिजत घालून बनवू शकता. त्यातल्या मठाच्या डाळीचा स्वाद तर वेगळाच लागतो. नक्की एकदा अशा बनवा आणि तुम्ही कशा प्रकारचे वडे बनवता मला नक्की सांगा हो, म्हणजे मलाही बनवून बघायला. मी तर वर्षभर टिकण्यासाठी ह्याच प्रकारचे वडे बनवते. बघा मस्त असं मोकळं झालेलं आहे. मी हे असंच खाल्लं डिशभर, असंच इतकं छान लागलं ना चवेला. बघा किती मोकळं भुरभुरीत झालं आहे. याची सेपरेट मी रेसिपी नंतरून तुम्हाला दाखवणारच आहे, पण हे उरलेल्या पिठाचं दाखवलं म्हणून. आता वड्या मस्त वाळल्या आणि चला त्याची भाजीसुद्धा मी बनवली बरं का. 3ऱ्या-4थ्या दिवशी घरात सर्वांना आवडली. छान अशी भाजी झालेली आहे आणि ह्या वड्या अशा भाजीत बनवल्या अशा मोगऱ्यासारख्या फुलल्या, मस्त असा सुगंध पसरला, सर्वांना आवडल्या. तर तुम्ही तुमच्या कोणकोणत्या रेसिप्या झाल्या आहेत ते नक्की सांगा आणि तुम्ही कशा प्रकारचे वडे किंवा सांडगे बनवतात तेही सांगा. तेव्हा चांगले खा, मस्त राहा, माझे व्हिडिओ बघत राहा. बघितलं ना भाजी किती छान झालेली आहे. तेव्हा बाय.